जसे की कोविडमध्ये ओव्हर यूज ऑफ स्टेरॉइड झाला तर त्याचं जे प्रमाण आहे ॲज कम्पेअर टू कोविडच्या अगोदर हे खूप प्रमाण त्या ठिकाणी वाढले. बरंचसं बोललं जातं की हिप रिप्लेसमेंट वगैरे किंवा सर्जरी वगैरे, तर हे करणं गरजेचं आहे. भरतीची तयारी करतात मुलं किंवा जे जिम मारतात किंवा हेवी एक्सरसाइज करतात तर त्यांच्यामध्ये प्रोटीन वगैरे प्रोटीन शेक वगैरे बॉडी बनवण्यासाठी तर त्यामध्ये सगळेच नाही पण काही कंपन्या आपल्या याच्या प्रोडक्ट वाढण्यासाठी त्यात काहीतरी प्रमाणात स्टेरॉइडचा यूज करत असेल. तर एव्हियन म्हणजे अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस. त्यामध्ये नेक्रोसिस शब्द म्हणजे काहीतरी गोष्ट कुजणे सडणे. आम्ही 24 आवर्स आपण पेशंटला त्या ठिकाणी सेवा त्या ठिकाणी देतो. काही डिफिकल्टीज असेल किंवा आमच्याकडं जर आमच्या हॉस्पिटलला जी ट्रीटमेंट असते आम्ही 7 दिवस त्या ठिकाणी ठेवतो. आम्ही गुगलवर पण सर्च केलं, आमची वेबसाईट पण गंगा हॉस्पिटल. तर हे कोणत्याही पद्धतीने तुम्ही आमच्याशी अप्रोच होऊ शकतात. आजच्या काळात अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस, एव्हियन आणि स्पाइन डिसऑर्डर सारख्या आजारांनी लाखो लोकांचे जीवन प्रभावित झाले आहे. साधारणपणे या आजारांवर उपाय म्हणून शस्त्रक्रिया हा मार्ग मानला जातो, पण आयुर्वेदाने यात नवी आशा निर्माण केली आहे आणि याच दिशेने महत्त्वपूर्ण योगदान देत आहे गंगा हॉस्पिटल एव्हियन स्पाइन केअर सेंटर, चिखलीचे संस्थापक आणि आयुर्वेदिक वाचस्पती डॉक्टर पंढरी उत्तमराव इंगळे, जे आज आपल्या पॉडकास्टचे खास पाहुणे आहेत. 13पेक्षा अधिकचा क्लिनिकल अनुभव, हजारो रुग्णांचे यशस्वी उपचार आणि अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार हे त्यांच्या निष्ठा व दूरदृष्टीचे घोतक आहेत. पंचकर्मा, न्यूरोथेरपी आणि औषधी वनस्पतीच्या मदतीने डॉक्टर इंगळे यांनी एव्हियन आणि स्पाइन डिसऑर्डरच्या नॉन सर्जिकल उपचाराला एक नवीन दिशा दिली आहे. तर चला वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या पॉडकास्टला सुरुवात करू. सर, स्वागत आहे तुमचं आमच्या DJ पॉडकास्टमध्ये. तर सर, सर्वात आधी आमच्या दर्शकांना जाणून घ्यायचं की एव्हियन अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस हे नेमकं काय आहे आणि हा आजार नेमकं कुठून सुरू होतो, कसा आहे? तर एव्हियन म्हणजे अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस. त्यामध्ये नेक्रोसिस शब्द म्हणजे काहीतरी गोष्ट कुजणे सडणे या ठिकाणी आलेली आहे. तर या ठिकाणी कोणत्याही बोलला जर रक्ताचा पुरवठा कमी झाला किंवा रक्त पोचलं नाही तर त्या ठिकाणचं हाड हे कुजायला लागतं, सडायला लागतं आणि झिजून जातं आणि अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस डेव्हलप होतो. ठीक आहे. याला आपण त्याचा सांधा होईल, नंतर आपला गुडघा आहे, पण जास्त करून हा जो एव्हियन आहे तो हिप जॉईंटमध्ये आपल्याला दिसून येतो. हिप जॉईंटमध्ये याच्यासाठी दिसून येतो की जे फिमर बोन आहे, ठीक आहे, ज्याला खुबा म्हणतो आपण, खुब्याचं, तर त्या बॉलला आणि रक्तपुरवठा आणि त्याच्या जसं की या पद्धतीचं आपलं फिमर बोन असतं, याला रक्तपुरवठा वेगळा आहे आणि याला रक्तपुरवठा वेगळा आहे. तर याला जर रक्तपुरवठा कमी झाला तर हा जो बॉल खराब व्हायला लागतो. ठीक आहे. हा सडायला लागतो, कुजायला लागतो आणि या ठिकाणी एव्हियन डेव्हलप होतो. तर याला एव्हियन असे म्हणतो आपण. ठीक आहे. तर आफ्टर कोविड नंतर याचं प्रमाण खूप त्या ठिकाणी वाढलेलं दिसून येतं. बरोबर. तर सर, मग याचे स्टेजेस असतात का? कोणते कोणते स्टेजेस? हो, बिलकुल. तर एव्हियनच्या 4 स्टेज पडतात. फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज आणि फोर्थ स्टेज. तर एव्हियनच्या फर्स्ट स्टेजमध्ये त्रास हा कमी असतो. थोड्या प्रमाणात हिप रिजनमध्ये पेन होतो. जशी सेकंड स्टेज पेनची तीव्रता वाढते, वेदना वाढतात आणि मुवमेंट रिस्ट्रिक्टेड व्हायला लागतात. पायऱ्या चढताना वगैरे उतरताना तकलीफ त्या ठिकाणी व्हायला लागते. परंतु थर्ड स्टेज ही खूप ॲग्रिगेटिंग स्टेज असते. यामध्ये वेदना पण खूप होत्यात आणि वेदना हिपपासून नी जॉईंटपर्यंत या वेदना येतात. पायऱ्या वगैरे चढणं, लिम्पिंग त्या ठिकाणी दिसून येतं. आणि जी फोर्थ स्टेज आहे ते फोर्थ स्टेजमध्ये मुवमेंट एकदमच रिस्ट्रिक्टेड होतात. तुम्हाला चालताच येत नाही, अकाली अपंगत्व त्या ठिकाणी येऊ शकतं. मुवमेंट पूर्ण हिप जॉईंट हा एकदम स्टिफ होऊन जातो आणि कसल्याच प्रकारच्या मुवमेंट त्या ठिकाणी होत नाही. तर ह्या इव्हेंटच्या 4 स्टेजेस त्या ठिकाणी आलेल्या आहे. पुन्हा आपण 1 बाय 1 एक स्टेज मी पूर्णपणे तुम्हाला सविस्तरपणे सांगेल. ओके. तर सर, जसं की आता तुम्ही म्हणले की कोविड नंतर स्टेरॉइडचं प्रमाण वाढलं किंवा जसं की आजकाल लोक जिमला जातात आणि प्रोटीन वगैरे घेतात, तर याचा काही परिणाम होतो का? बिलकुल. स्टेरॉइड इज अ लाईफ सेव्हिंग ड्रग. स्टेरॉइड हे लाईफ सेव्हिंग ड्रग आहे. परंतु त्याचा जर का ओव्हरयूज झाला कुठल्याही प्रकारीमध्ये म्हणजे कुठल्याही कंडिशनमध्ये तर त्याचा परिणाम हा एव्हियनवर होताना दिसून येतो. रिसर्च पेपर पण आहे. जसे की कोविडमध्ये ओव्हरयूज ऑफ स्टेरॉइड झाला तर त्याचं जे प्रमाण आहे ॲज कम्पेअर टू कोविडच्या अगोदर हे खूप प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे. तर माझ्याकडे जे पेशंट येतात त्यामध्ये 90% पेशंटला कोविड झालेलाच आहे, त्यांनाच एव्हियन त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे.
त्यासोबत त्यांची इम्युनिटी सुद्धा कमी झालेली त्या ठिकाणी दिसून येते. सेकंड आणखी जर आपण कारण त्या ठिकाणी बघितलं तर जे कोणी भरतीची तयारी करतात मुलं किंवा जे जिम मारतात किंवा हेवी एक्सरसाइज करतात तर त्यांच्यामध्ये प्रोटीन शेक वगैरे बॉडी बनवण्यासाठी तर त्यामध्ये सगळेच नाही पण काही कंपन्या आपल्या याच्या प्रोडक्ट वाढण्यासाठी त्यात काहीतरी प्रमाणात स्टेरॉइडचा यूज करत असेल आणि त्याचा परिणाम हा त्यांच्यामध्ये दिसून येतो असं मी बोलतो. तसेच काही वजन गेन करण्यासाठी वजन वाढण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी यासाठी कोणी मार्केटमध्ये भरपूर कोणी मार्केटिंग करतं आणि कोणी काही पण विकतं तर त्या पद्धतीत तुम्ही जर काही घेत असेल तर त्यात जर का स्टेरॉइडचं प्रमाण असेल तर निश्चित स्वरूपात एव्हीएन हा तुम्हाला होऊ शकतो. त्यानंतर आणखी त्याला जर कारण शोधत गेलो तर अल्कोहोल पर्सनमध्ये नंतर जे स्किन डिसीज असतात त्यामध्ये ओव्हर यूज ऑफ जर तुम्ही पेन किलर्स किंवा स्टेरॉइडचा केला तर त्यांच्यामध्ये सुद्धा दिसून येतो. तसेच पेन किलर जे अति प्रमाणात खातात अशा लोकांमध्ये सुद्धा याचं प्रमाण हे दिसून येतं. त्यानंतर ज्यांचं हेवी जॉब आहे किंवा खूप बसायचं काम ते करतात ड्रायव्हर लोक कंडक्टर लोक की खूप ट्रॅव्हलिंग त्यांच्यामध्ये आणि त्यांच्यासोबत जर स्टेरॉइडचं प्रमाण असेल तर त्यांच्या ठिकाणी निश्चित एव्हीएन हा जास्त प्रमाणात दिसून येतो. तर सर एव्हीएन हे याचा आपल्याला सिम्पटम कसा कळेल? हा एव्हीएनचे लक्षणं ज्याला म्हणू आपण एव्हीएन झाला हे कसं करायचं तर मी अगोदरच तुम्हाला त्या स्टेजेस सांगितल्या एव्हीएनच्या फर्स्ट स्टेज सेकंड स्टेज थर्ड स्टेज फोर्थ स्टेज. तर त्यामध्ये स्टार्टिंगचे जे फेज आहे तर त्यामध्ये हलक्या स्वरूपात तुम्हाला सकाळी जखडण त्या ठिकाणी म्हणजे झोपेतून तुम्ही सकाळी ज्यावेळेस उठता तर हिप रिजनमध्ये ठीक आहे आणि नी जॉईंटमध्ये थोडी जखडण त्या ठिकाणी दिसून येते आणि सकाळी उठलं की चालताना थोडी तकलीफ व्हायला लागते आणि खूप हेवी जर तुम्ही चालले तर पेन त्या ठिकाणी होतो हलक्या स्वरूपाचा आणि ह्यानंतर वाढत जातो. पहिल्या स्टेजमध्ये जर आपण एक्सरे केला तर तो नॉर्मल येतो असं वाटतं की काही झालेलं नाही काहीतरी मसल पेन असेल आणि आपण दुर्लक्ष करतो परंतु ती स्टेज नंतर जाऊन सेकंड स्टेज थर्ड स्टेज आणि फोर्थ स्टेजमध्ये जाऊ शकते. फर्स्ट स्टेजमधून सेकंड स्टेजमध्ये ज्यावेळेस तुझा पेन जो आहे तो रेडिएट होतो खाली हिप जॉईंटमधून नी जॉईंटपर्यंत आणि मुवमेंट आणखी रिस्ट्रिक्टेड होतात. सकाळी उठल्या थोडं पण चालता येत नाही पण एकदा चालायला लागलं की निश्चित स्वरूपात दिवसभर तो चालू शकतो परंतु जेव्हा आराम केल्यानंतर थोडा उठताना त्याला त्रास त्या ठिकाणी व्हायला लागेल. थर्ड स्टेजमध्ये ह्या वेदना आणखी जास्त स्वरूपात होतात आणि लिम्पिंग त्या ठिकाणी दिसून येते. मुवमेंट रिस्ट्रिक्टेड होतात पायऱ्या त्याला चढता येत नाही पायऱ्या उतरताना चढताना खूप डिफिकल्टी त्या ठिकाणी होते आणि लिम्पिंग म्हणजे थोडा लंगडेपणा त्या ठिकाणी दिसून येतो. आणि ह्याच वेदना ज्यावेळेस पेशंट फोर्थ स्टेजमध्ये जातो तर त्या ठिकाणी मुवमेंट एकदम रिस्ट्रिक्टेडच होतात. त्याचा जो आपण हाय अँगल जो आहे आपण बसतो हाय अँगल कामच करत नाही आणि ती मांडी त्याला मारता येत नाही आणि पायऱ्या चढता येत नाही आणि अकाली अपंगत्व ज्याला म्हणतो तर ते अकाली अपंगत्व त्या फोर्थ स्टेजमध्ये त्या ठिकाणी दिसून येतं आपल्याला. तर ही जर असे लक्षणं दिसत असेल तर आपण लगेच तिथपर्यंत म्हणजे प्रॉपर डायग्नोज करणं त्या एव्हीएनमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. तर डायग्नोज करण्यासाठी एक्सरे ही सफिशियंट नाही आहे म्हणजे स्टार्टिंगच्या फेजमध्ये जर फर्स्ट स्टेज सेकंड स्टेज असेल तुम्ही जर एक्सरे केला तर एक्सरे एकदम नॉर्मल येऊन जाईल आणि कुठल्याही डॉक्टरकडे आपण लगेच गेलो MRI सांगेल असं काही होत नाही. त्यामुळं शक्यतोवर जर सिम्पटम्स मी सांगितल्याप्रमाणे दिसत असेल तर गो थ्रू MRI आणि MRI केल्यानंतर निश्चित स्वरूपात जर आपल्याला पहिलेच लवकर फर्स्ट स्टेज सेकंड स्टेज समजली तर लगेच रिझल्ट त्याचा खूप चांगले येतील आणि रिव्हर्स सुद्धा व्हायचे चान्सेस वाढतात म्हणजे फर्स्ट एव्हीएन रिव्हर्स सुद्धा होतो. आणि नॉर्मली हा जो आजार आहे तो कोणत्या वयोगटात दिसून येतो? एव्हीएन हा जो आजार आहे तो मॅक्झिमम पूर्वी 25 ते अबोधन म्हणजे ओल्ड एज पर्यंत होऊ शकत होता परंतु आता माझ्याकडे पेशंट जर म्हटले तर 18 इयर्स पासून माझ्याकडे पेशंट आहे. आता 8 दिवसापूर्वीच एक तर मला एका छोट्या बच्चूचा 6 इयर मुलगा होता त्याचा सुद्धा एव्हीएनचा रिपोर्ट माझ्याकडे आलेला आहे. हा म्हणजे ही जी आहे आपण म्हणतो याचं जे एव्हीएनचं प्रमाण आहे खूप वाढलं यावरून दिसून येतं. तर सर आता याचं काहीतरी सोल्युशन असायला पाहिजे. तर बरंचसं बोललं जातं की हिप रिप्लेसमेंट वगैरे किंवा सर्जरी वगैरे तर हे करणं गरजेचं आहे. बिलकुल. तर यामध्ये सोल्युशन मी सांगू राहिलो तुम्हाला. तर आपण ज्यावेळेस चिकित्सा पद्धती बघतो तर आधुनिक चिकित्सा पद्धती आयुर्वेद चिकित्सा पद्धती होमिओपॅथी चिकित्सा पद्धती आणि इतरही चिकित्सा पद्धती भारतामध्ये उपलब्ध आहेत. तर आधुनिक पद्धतीमध्ये स्टार्टिंगच्या फेजमध्ये पेन किलर्स किंवा कोल्ड कॉम्प्रेशन किंवा मग प्लाझ्मा थेरपी किंवा इंजेक्शन थेरपी आणि लास्ट फोर्थ स्टेजला हिप रिप्लेसमेंटच सांगतात. हे आधुनिक वैद्यक शास्त्रानुसार मी सांगत आहे. परंतु आयुर्वेद शास्त्र हे खूप प्राचीन काळापासून चालत आले आपलं शास्त्र आहे आणि यामध्ये हा जो आजार आहे तो आयुर्वेदाने का
दृष्टिकोनातून मी आपल्याला सांगू इच्छितो की आयुर्वेदामध्ये हा आजार वाताचा आजार म्हणून गणला गेलेला आहे. यामध्ये थोडं मी आणखी प्रेक्षकांना आणखी थोडं डीप सांगेल की एक बेसिक काय आयुर्वेद काय आहे आणि कशा पद्धतीनं आपण इतरही आजाराची उत्पत्ती कशी होती या पद्धतीने मी थोडं सांगेल तुम्हाला. या ठिकाणी वात पित्त कफ हे 3 दोष राहतात आपल्या शरीरामध्ये. नंतर रस रक्त मांस मेद अस्थी मज्जा आणि शुक्र हे सप्तधातू असतात आणि त्रिमल. ठीक आहे, असे याच्यामुळे शरीर बनलेलं आहे आपलं आणि मन आणि आत्मा. तर या सगळ्या गोष्टी म्हणून आपलं शरीर बनलेलं आहे. यांच्यामध्ये काही बिघाड झाला तर आपल्याला आजार होतो. ठीक आहे, आता एव्हीएनच्या बाबतीत जर म्हटलं तर हा आजार वात दोष अस्थि धातू मज्जा धातू आणि रक्त तर ह्या 3 धातू आणि एक वात म्हणजे दोष तर यांचं सगळ्यांचं हॅम्पर्ड होण्याची उपलब्धी ही एव्हीएन आहे. म्हणजे वात प्रकोप होऊन अस्थिच्या ठिकाणी जातो, मज्जा हॅम्पर्ड करतो, रक्ताचा पुरवठा त्या ठिकाणी होत नाही आणि याच्यातून एव्हीएनची उत्पत्ती या ठिकाणी दिसून येते. हे आयुर्वेदशास्त्र सांगते. जर याला आपण कंट्रोलमध्ये ठेवलं म्हणजे वाताला वात आणि रक्त अस्थि यांचं जर आपण व्यवस्थित पोषण केलं तर निश्चित स्वरूपातून याच्यातून आपण विना सर्जरी आपण बाहेर पडू शकतो. म्हणजे सर्जरीची गरजच त्या ठिकाणी पडत नाही. तर याचं वर्णन आयुर्वेदामध्ये फार पूर्वीपासून केलेलं आहे. फक्त आता मॉडर्न डायग्नोस्टिक टेक्निक बदलल्या, खूप आपण म्हणजे आता मनुष्याने खूप ॲडव्हान्स टेक्निक आल्या, परंतु सर्जरीची गरज त्या ठिकाणी आयुर्वेदानुसार तरी लागत नाही असं मी मानतो. आणि माझे भरपूर असंख्य पेशंटच्या सर्जरी आम्ही टाळलेलं आहे. हां, मग तुम्ही नेमकं कोणत्या पद्धतीने सर्जरी म्हणजे यावर लोकांचं ट्रीटमेंट करतात? जसं की आर्टिफिशियल आलेत आता बरेचसे सर्जिकल आलेत, तर तुम्ही कोणतं करता? तर या ठिकाणी मी एक संमिश्र पद्धती एक डेव्हलप केलेली एव्हीएनवर. तर त्यामध्ये आपण जसं की आयुर्वेदामध्ये शमन चिकित्सा शोधन चिकित्सा सांगितली. शमन चिकित्सेमध्ये आपण स्नेहन स्वेदन करतो आणि शोधन चिकित्सेमध्ये आपण पंचकर्म ज्याला म्हणतो त्यामध्ये वमन विरेचन बस्ती, त्या बस्तीचे प्रकार मात्रा बस्ती अनुवासन बस्ती निरो बस्ती योग बस्ती असे भरपूर प्रकार आहे. नंतर नश्य आणि रक्तमोक्षण हे पंचकर्म त्याचे सांगितले. परंतु एव्हीएनमध्ये आपण पूर्वकर्म म्हणजे स्नेहन स्वेदन सोबत पंचकर्मामधले काही बस्ती सोबत इन्स्टंट पेन रिलीफ बनवून आपण विद्धकर्म अग्निकर्म रक्तमोक्षण लीच थेरपी नंतर सोबत आमची एक न्यूरोथेरपी आहे. तर न्यूरोथेरपी खास करून स्पाईनवर आपण काम करतो, कारण की स्पाईनच हा सगळ्या बॉडीचा आपलं मेन आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट जर तुम्हाला आपल्याला जर कोणती काही झालं बॉडीला तर आपण डायरेक्ट सिग्नल स्पाईन थ्रूच ब्रेनला जातात आणि नर्व सप्लाय असेल ब्लड सप्लाय हे सगळं स्पाईनच्या कंट्रोलमध्ये असतो. तर या ठिकाणी आपण विशिष्ट पद्धती आपली टेक्निक आहे तर आपण त्याला दाब देऊन त्या ठिकाणी ब्लड फ्लो वाढवणं हे माझं त्या ठिकाणी प्रयत्न असतो की एव्हीएनच्या पेशंटमध्ये ज्या ठिकाणी ब्लड फ्लो कमी झाल्यामुळे हा एव्हीएन झालेला आहे त्या ठिकाणी ब्लड कसा वाढेल आणि रक्तपुरवठा सुरळीत होऊन एव्हीएन आपण रिव्हर्स करू शकतो ही ट्रीटमेंटचं गमक माझं त्या ठिकाणी आहे. आणि जर सुरळीत त्यामध्ये रक्तपुरवठा जर त्या ठिकाणी झाला तर एव्हीएन रिव्हर्स व्हायला लागतो. एव्हीएनची समोरची स्टेज आपण टाळली जाते आणि समोरची स्टेज जर टाळले गेले तर निश्चित स्वरूपात सर्जरीची गरज पडत नाही. तर या पद्धतीने आपण एक संमिश्र पद्धतीचं म्हणजे या ठिकाणी आधुनिक पंचकर्म प्लस न्यूरोथेरपी विद्धकर्म अग्निकर्म आणि त्याच्यानंतर सोबत योगा व्यायाम आणि आहार विहार या सगळ्या गोष्टीचं जर तुम्ही प्रॉपर आपण करून देतो आणि निश्चित स्वरूपाचे त्याचे रिझल्ट एकदम छान दिसून येतात. आता पेशंटचा सर्वात मोठा प्रश्न असा असतो की रिझल्ट कितपत येईल किंवा या डॉक्टरांनी आतापर्यंत किती लोकांचे ट्रीटमेंट केलेत यशस्वी किती, तर मग असं एखादी यशस्वी रिकव्हरी झालेली स्टोरी आम्हाला शेअर करू शकतो? भरपूर साऱ्या म्हणजे या ठिकाणी भरपूर पेशंट माझे युट्यूबला खूप सारे व्हिडिओज आहे एव्हीएनच्या रिलेटेड. आता यामध्ये किती दिवस आणि कशी ट्रीटमेंट घ्यायची यामध्ये थोडं आयुर्वेदानुसार व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणजे तुमची प्रकृती वेगळी माझी प्रकृती वेगळी प्रत्येकाची डिफरंट, त्यामुळे प्रत्येकाचा सक्सेस रेट पण वेगळा राहतो. जर तुम्ही फर्स्ट स्टेजमध्ये माझ्याकडे आला तर निश्चित स्वरूपात आपण सेकंड स्टेजमध्ये जाण्यापासून रोखू शकतो, थर्ड स्टेजमध्ये जाण्यापासून रोखू शकतो, फोर्थ स्टेजमध्ये जाण्यापासून. जर तुम्ही फोर्थ स्टेजमध्ये माझ्याकडे आला तर फोर्थ स्टेजचा रिकव्हरी रेट हा थोडा वेळ लागेल, परंतु निश्चित स्वरूपात ऑपरेशनची गरज पडणार नाही. यामध्ये हे तुम्ही अगोदरच सांगितलं की आपल्याला त्या ठिकाणी रक्तपुरवठा वाढवणे, तुमच्या वेदना कमी करणे, ठीक आहे, वेदना कमी करणे आणि ज्या मुवमेंट तुमच्या रिस्ट्रिक्ट झालेले त्या वापस आणणे हा मोठो त्या ठिकाणी राहतो.
नंतर बोन भरून येईल, त्याला वेळ लागणार आहे. ती प्रोसेस थोडी लेंदी आहे, परंतु निश्चित स्वरूपात मॉडर्न सायन्समध्ये जितका पेन किलरना आराम पडणार नाही त्याहीपेक्षा जास्त टक्क्यानं आपल्या आयुर्वेद न्यूरोथेरपीचा रिझल्ट त्या ठिकाणी आहे. तुम्हाला अवघ्या माझ्याकडे 7 दिवसाचा शेड्यूल राहतो पेशंटचा, 7, 9, 11, कोणी 21 दिवस असं वेगवेगळ्या पद्धतीचं आपण बोलवतो. नंतर प्रत्येक महिन्यात आपण बोलवतो. पहिले 7 दिवसाचं एक सेशन झालं की नंतर महिन्यात आपण बोलवतो, किंवा अफोर्डेबल पेशंट 7 दिवसाचे पण सेशन करतात. तर त्यामध्ये निश्चित स्वरूपात पहिल्या दिवसापासूनच आराम पडायला लागतो. तुमची मांडी मारणं असेल, तुमच्या पेन तर कमी होऊन जातो बस्ती चिकित्सेद्वारे, अग्निकर्माद्वारे. नंतर तुमच्या मुवमेंट ह्या वापस येतात आणि 7व्या दिवसानंतर पेशंट बऱ्यापैकी म्हणजे एकदम त्याला कधी कधी एखादा काही पेशंट, आता एक माझ्याकडे मुलगा होता, त्याला तेच जिमचं प्रोटीनमुळे त्याला 24 वर्षाचाच होता, त्याला जवळपास 2 वर्षापासून एव्हियन होता, थर्ड स्टेज होती आणि मागील 2 वर्षापासून त्याला मांडी मारलेली नव्हती. तर अवघ्या 3ऱ्या दिवशीच त्याने एकदम चांगली मांडी मारली आणि व्यवस्थित त्याला वाटलं आणि आज तो एकदम ठणठणीत ते चांगला आहे. आता रिव्हर्स MRI होणं याला वेळ लागतो, ठीक आहे, कारण की ही प्रोसेस अशी असते की ऑलरेडी तुमचं बोन झिजायला जवळपास 2-3 वर्ष झालेलं राहतात आणि ते पुन्हा रिजनरेट करणं, ते भरून येणं. आयुर्वेदामध्ये त्याचे पुरावे उपलब्ध आहे की बोन रिजनरेट होतं. पुनर्नवासारखे पुनर्नवादी गुगुले, गुडूची आहेत, अशा खूप साऱ्या वनस्पती की जे आपली बॉडी रिजनरेट करण्याचं सामर्थ्य आयुर्वेदामध्ये. रसायन चिकित्सा मुळात त्याच्यावरच डिपेंड. आमची एक रसायन चिकित्सा आहे आयुर्वेदाची, ती रसायन चिकित्सा मुळात पुनर्जीवन करण्याचं काम त्या ठिकाणी करते. तर या सगळ्याचा पुरावे शास्त्रामध्ये आहे आणि ते निश्चित स्वरूपात होतात, पण इट टेक्स टाइम, ठीक आहे. परंतु ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत किंवा आपलं पेन राहिला पाहिजे, आपल्या हालचाली आल्या पाहिजे, त्या नक्की 7 दिवसात तुमच्या वापस येऊन जातात. आता सर हा एक ट्रीटमेंटचा पार्ट झाला, पण ट्रीटमेंट सोडून लाईफस्टाईल पण एक असतं नाही का, डाएट झालं, आपलं योगा झालं, तर मग या सगळ्या गोष्टी काय काय पाळायला पाहिजे, काय काय केलं पाहिजे? बिलकुल. आता ट्रीटमेंट चालू असताना आम्ही त्या हिशोबानं शेड्यूलच बनवून दिलेला राहतो. डाएट प्लॅन सोबत व्यायाम कोणते करावे. यामध्ये हा मी अगोदर सांगितलं वाताचा आजार आहे, सोबत अस्थि धातू म्हणजे बोन, नंतर मज्जा आणि रक्त हे सगळे दूषित झालेले असतात. यामध्ये अतिव्यायाम किंवा अति कोणतंही वर्क, तुम्ही अति स्ट्रेस असेल तो पण या ठिकाणी चालत नाही. त्या ठिकाणी आमच्या ट्रीटमेंट सोबत तुमचा आहार विहार खूप आहे. मीच नाही, इथे आयुर्वेदाने सुद्धा सांगितलं आहे की तुमच्या लाईफस्टाईलसाठी तुम्हाला आहार विहार, तुमचा योगा प्राणायाम या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ज्यावेळेस माझ्याकडे पेशंट असतो त्यावेळेस 90% माझं काम असतं त्याला चांगलं करणे, 10%च त्याचे एफर्ट्स राहतात. परंतु ज्यावेळेस तो घरी जातो त्यावेळेस 10% माझी ट्रीटमेंट आणि माझी औषधी काम करतात, 90% त्याला एफर्ट्स द्यावं लागतात, म्हणजे खाण्यापिण्यापासून, चालण्यापासून, फिरण्यापासून. तर हे जर फॉलो केलं तर निश्चित त्याचे मिरॅकल्स म्हणजे चमत्कारिक रिझल्ट तुम्हाला दिसून येईल. पण त्यात जर तुम्ही काही गुंजाईश ठेवली तर मग रिझल्टमध्ये डिफरंट हे होऊ शकतं. तर सर काही लोक एव्हियनच्या भीतीमुळे ट्रीटमेंट घेत नाही किंवा बरेचसे गैरसमज असतात, तर मग यावर तुमचं काय म्हणणं? हां, यामध्ये गैरसमज 2-3 आहे की सगळ्यात महत्त्वाचा गैरसमज किंवा एव्हियनच्या कोणत्याही स्टेजला सर्जरीच लागते, हा एक गैरसमज आहे. दुसरी गोष्ट की पेशंट काय करतात की कुठंतरी एखाद्या आयुर्वेद कोणाला दाखवतात, एखाद्या झोला छापला, ते म्हणतात आम्ही आयुर्वेदिक मेडिसिन घेतलं, आम्ही खूप तिकडे जाऊन आलो, इकडे जाऊन आलो, आणि मग निश्चित स्वरूपात त्याला आराम पडत नाही आणि यांना शास्त्र खराब होतं. परंतु निश्चित स्वरूपात शास्त्रोक्त पद्धतीने तुम्ही जर ट्रीटमेंट घेतली तर निश्चित स्वरूपात विना ऑपरेशन या ठिकाणी माझ्याकडे असंख्य रुग्ण, तुम्ही अगोदर विचारल्याप्रमाणे हजारो रुग्ण आम्ही एव्हियनपासून मुक्त केलेले. मागेच आत्ताच माझं तुमच्या पुण्यामध्येच माझा आळंदीला कॅम्प झाला होता मेमध्ये. अवघ्या 3 दिवसाचा कॅम्प होता आणि खूप सारे पेशंट त्या ठिकाणी पुण्यातले आले होते आणि 3 दिवसामध्ये खूप चांगले रिझल्ट त्यांना मिळाले. माझ्या यूट्यूबवर त्यांचे व्हिडिओज वगैरे पण आहे. आता पण मी आळंदीला खूप मोठा कॅम्प अरेंज केलेला आहे 8 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर दरम्यानमध्ये. तर त्यामध्ये मी आवाहन करेल पॉडकास्टद्वारे की तुम्ही जास्तीत जास्त एव्हियन रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा आणि ज्यांना काही असेल की त्यांनी वाटल्यास 1 दिवस येऊन ट्रीटमेंट घेऊ शकता, बघू शकता की आयुर्वेदाचे कसे मिरॅकल्स रिझल्ट. आणि एक गैरसमज असा असतो की आयुर्वेदाने खूप उशिरा आराम पडतो, पण तसं नाही. आयुर्वेद हे प्रत्येकाच्या स्टेजनुसार आपण ट्रीटमेंट देतो. या ठिकाणी अग्निकर्म, विद्यकर्म, लीज थेरपी या इन्स्टंट पेन रिलीफ मेथड्स आमच्याकडे आहे. म्हणजे विदिन सेकंड त्या ठिकाणी आराम पडताना दिसून येतो. जर पहिल्या दुसऱ्या दिवसापासून पेशंट चालायला लागतो असे रिझल्ट आहे. म्हणजे ॲलोपॅथीपेक्षा सुद्धा एक पाऊल पुढे जाऊन रिझल्ट त्या ठिकाणी मी अनुभवलेले आणि मी ते तुमच्या पॉडकास्टद्वारे शेअर करू इच्छितो.
तेच म्हणजे लोक घाबरतात की कारण की कोणता पण एक आजार आला तर पैसे खर्च होणं म्हणजे सर्जरीसाठी तर ऑब्व्हियसली खूप जास्त पैसे लागतात आणि आयुर्वेदिकचं गैरसमज तर हाच आहे की खूप उशिरा नाही, पण तसं नाही, तसं बिलकुल नाही. आयुर्वेदाने जर प्रॉपर तुम्ही ट्रीटमेंट घेतली तर समूळ आजार नीट करणारं शास्त्र आयुर्वेदिक. म्हणजे बघा आपण जर म्हणतो हे कंट्रोल आहे, ॲलोपॅथी इट्स कंट्रोल. म्हणजे तुम्ही डायबिटीजची टॅबलेट घेऊन राहिले ती कंट्रोल करून राहिले, डायबिटीज क्युअर करून नाही राहिली तुम्हाला. एव्हीएनचं तुम्ही काही घेऊन राहिले ते कंट्रोल नाही म्हणजे तुमचं फक्त पेन थांबवणार आहे, ते भरून नाही आणणार. पण आपली जी ट्रीटमेंट आहे, मी अगोदर सांगितलं की माझा ट्रीटमेंटचा मोठो त्या ठिकाणी रक्तपुरवठा वाढवणे. रक्तपुरवठा वाढला तर ऑटोमॅटिकली बोन चांगलं होणार, पुनर्जीवित होणार आणि तुमच्या मुवमेंट चांगले होणार. त्यामुळे आयुर्वेद हे काय करतं किंवा तुमचं झाडाच्या मुळाशी पाणी घालतं, जड म्हणजे मुळाला पाणी देतं, म्हणजे ऑटोमॅटिकली झाड चांगलं होणार. तुम्ही पानाला किती बिन इंजेक्शन दिलं तर पान किती पूर्ण शरीर थोडी राहणार आहे. त्यामुळं रूट कॉज आपण शोधतो, रूट कॉजवर आपण काम करतो आणि खूप चांगला रिझल्ट त्या ठिकाणी आयुर्वेदाचा दिसून येतो. फक्त शास्त्रोक्त पद्धतीने ते केलं गेलं पाहिजे. आणि आमच्या गंगा हॉस्पिटल शास्त्रोक्त पद्धतीनं मी स्वतः लक्ष देऊन पर्सनलाइज केअर प्रत्येक पेशंटची आम्ही त्या ठिकाणी घेतो, म्हणून त्याचे रिझल्ट आज आम्हाला दिसून येतो आणि आम्ही त्या हिशोबाने बोलतो. खूपच चांगले. तर सर आता बघा आपण बोलतोय आणि लोकांना बरीचशी माहिती मिळाली आहे तुमच्या परत तुमच्या ट्रीटमेंटबद्दल पण आता आपल्या व्ह्युअर्सपैकी असे लोक असतील की ज्यांना इव्हन हा त्रास असू शकतो, तर मग त्यांनी तुम्हाला कसं अप्रोच करावं, तुम्हाला कसं कॉन्टॅक्ट करावं किंवा ट्रीटमेंट कशी तुम्ही? तर आमच्या अप्रोचसाठी तर मी डॉक्टर पंढरी इंगळे, माझं स्वतःचं गंगा हॉस्पिटल नावाने यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आणि डॉक्टर पंढरी इंगळे या नावाने हिंदीमध्ये चॅनल आहे. तर यावर यूट्यूबवर आहे आम्ही. नंतर व्हॉट्सअप आमचा टोल फ्री नंबरसुद्धा आमच्या हॉस्पिटलचा आहे. आम्ही 24 आवर्स आपण पेशंटला त्या ठिकाणी सेवा त्या ठिकाणी देतो. काही डिफिकल्टीज असेल किंवा आमच्याकडं जर आमच्या हॉस्पिटलला जी ट्रीटमेंट असते आम्ही 7 दिवस त्या ठिकाणी ठेवतो, तर आमच्याकडं पूर्ण भरतीची वगैरे व्यवस्था असते आणि सोबत कोणी माणूस असते त्याची पण व्यवस्था आमच्याकडे राहते. आणि चांगल्या पद्धतीचं मोठं हॉस्पिटल असल्यामुळे त्या ठिकाणी आपण 7 दिवसाची फुल ट्रीटमेंट देतो आणि आफ्टर नंतर फॉलोअपसाठी आपण बोलवत राहतो. तर तुम्ही गुगलवर पण सर्च केलं, आमची वेबसाईट पण आहे गंगा हॉस्पिटल. तर हे कोणत्याही पद्धतीने तुम्ही आमच्याशी अप्रोच होऊ शकतात. भारतभरातून पेशंट येतात. त्यामुळं जर तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या नातेवाईकामध्ये किंवा तुम्ही स्वतः जर एव्हीने त्रस्त असेल किंवा स्पाईन डिसऑर्डरने कुठल्याही प्रकारचं पॅरालिसिस जरी असेल तर या सगळ्या ट्रीटमेंट, या सगळ्या आजारांवर आमच्याकडे विना ऑपरेशन आपण त्या ठिकाणी उपचार हे करतो. आणि आयुर्वेदाचा प्रसार करण्यासाठी तुम्ही खरोखर हे ज्ञान आहे हे प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे. लोकांना खूप सारे गैरसमज, आपलं धरोहर आहे, आपली शास्त्र, आपली संस्कृती हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि खास म्हणजे यात विना सर्जरी आणि आपलं आयुष्य चांगलं. फक्त यानं एव्हीएन, माझ्याकडे भरपूर रुग्ण असते येतात किंवा त्यांना एव्हीएन सोबत कोणाला स्किन डिसीज होती, कोणाला पाईलचा त्रास होता, कोणाला पोटाचा त्रास होता, कोणाला ग्रहणीचा त्रास होता, कोणाला थायरॉइडचा त्रास होता, कोणाला डायबिटीज होता. तर ॲक्च्युली आमच्या न्यूरोथेरपी, आमच्या पंचकर्म, आमच्या एव्हीएन थेरपी त्यांचं ते आजार ऑटोमॅटिकली कव्हर होऊन गेले. म्हणजे त्यांना वेगळं काही घ्यायचं गरज पडलं नाही. तर ती आमचं एक स्पेशालिटी त्या ठिकाणी. आणि होलिस्टिक अप्रोच आहे की बा फक्त आयुर्वेदामध्ये फक्त बस्तीच द्यायची काही नाही. आम्ही एक प्रॉपर प्लॅनच त्या ठिकाणी एव्हीएनच्या रुग्णांसाठी तयार केलेला आहे. तर त्याचे चांगले रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतात. म्हणजे तुम्ही तुमच्या पूर्ण पेशंटचे सगळे आजार एकाच्यात पूर्ण करून टाकता. मी अगोदर सांगितलं आम्ही स्पाईनवर काम करतो आणि कोणताही मूळ जर आजार, आम्ही अगोदर बोललो ना की मुळात जर आपण जड शोधली, ठीक आहे, तर तिचा एक्झॅक्ट कॉज जर समजलं तर तुमचं आजार बरं होण्याचे चान्सेसही वाढतात. दुसरी गोष्ट मी सांगेल आणखी की आज आपली जी बिमारी ती लोकांना त्याचं नॉलेज असलं पाहिजे किंवा इव्हन स्वतः ज्याला बिमार आहे त्याला आम्ही समजून सांगतो की बा आजार का झाला, याचे सिम्पटम्स काय आहे, तू असं करशील तर पुन्हा तो वाढणार आहे. तर ॲक्च्युअली तो जर स्वतः साक्षर झाला तर निश्चित स्वरूपात त्यातून चांगला आउटपुट त्या ठिकाणी निघणार आहे आणि दुसऱ्यांना तो एज्युकेट करणार. बरोबर. लॅक ऑफ नॉलेजमेंट आहे लोकांमध्ये, खेड्यापाड्यांमध्ये तर बऱ्याचशा गोष्टी नाही माहिती आणि त्या तुम्ही सांगतात खूप चांगली. आणखीन एक गोष्ट मी सांगू इच्छितो, तर यामध्ये हेवी एक्सरसाइज कोणी करतं किंवा कसं आमच्याकडे पेशंट पहिल्या 1-2 थेरपीमध्ये चांगले होऊन जातात आणि त्यांना वाटतं आपण एकदम पूर्णपणे बरे झालो आणि ते हेवी एक्सरसाइज किंवा व्यायाम वगैरे करायला, तर ते अवॉइड करायचं आहे. जे पण काही आसन आपण सांगणार आहे, जसं की आम्ही नेहमी सांगतो भुजंगासन असेल, शशकासन असेल, नंतर उलटं चालणे असेल, उलटं लटकणे असेल, तर हे व्यायाम खूप इम्पॉर्टंट आहे. पण याच्यासोबत
प्रमाणात करणे ते खूप इम्पॉर्टंट आहे. अति करू नये. आपण आयुर्वेद आपल्या ह्याच्यामध्ये अति तिथे माती होती. तर त्यामुळे या आजारामध्ये कोणतीही गोष्ट करताना तुम्ही तज्ञाचा सल्ला मस्ट घेणे. म्हणजे तुमच्या भागात कोणी आयुर्वेदाचार्य आलं तर त्यांचा काय होते तुम्ही सल्ला घेऊन त्या पद्धतीने व्यायाम किंवा आहार विहार ठेवू शकता. आमच्या चिकन आलं तर आमच्या पेशंटला आम्ही परिपूर्ण नॉलेज देतो, परंतु जे पेशंट आमच्यापर्यंत पोहोचू शकत नसतील किंवा ज्यांचा काही कारणास्तव येऊ शकत नसेल तर त्यांनी या पद्धतीचं तुम्ही अप्लाय हे करू शकता. काही हेल्प लागली तर आमचा हेल्पलाईन नंबर पण आहे, त्याला सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये आता पॉडकास्टमध्ये तुम्ही कमेंट द्या, आम्ही जरूर त्याचं ट्राय करू ॲन्सर देण्याचं. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे सर ट्रीटमेंट करतात, ते पण नॉन सर्जिकल करतात आणि आयुर्वेदिक पद्धतीने एकदम सुंदर पद्धतीने ते तुमचं एकदम छान पद्धतीने तुमचे सोल्युशन करतील. तर सरांना जर तुम्हाला भेटायचं असेल तर सरांचे आम्ही इन्स्टा हँडल परत सरांचा नंबर पत्ता वगैरे आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तर सर काही असे पेशंट आहेत जे तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, तर मग तुम्ही त्यांना काय सांगाल, काय ॲडवाईस देसाल? हां, तर खरोखर या पॉडकास्ट मार्फत मी नेहमी सांगत असतो ह्या ज्या गोष्टी कॉमनली सांगतो सगळ्या पेशंटला, आणि आपलं नॉलेज दुसऱ्यांपर्यंत गेलं पाहिजे हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आयुर्वेद शास्त्राचा घराघरापर्यंत प्रचार प्रसार हा झाला पाहिजे हे खूप इम्पॉर्टंट. तर या ठिकाणी एक स्टोरी सांगतो मी की माझ्याकडे कर्नाटक बेंगलोरवरून एक मला फोन आला होता की सर मला तुमच्याकडे खूप यायची इच्छा आहे, आणि त्या गावाची लोकसंख्या त्या 300-400 त्या गावात लोक असतील सगळे, आणि खूप इंटेरियर गाव होतं. तर त्याने सगळ्या गावांनी त्याला पैसे, मुलगा होता जास्त समजा 24-25 वर्षाचं, सगळ्या गावांनी पैसे जमा करून काहीतरी 7-8 हजार रुपये झाले त्याचे. आणि तो फोन केला की सर मला तुमच्याकडे यायचं आहे ट्रीटमेंटला. आता चिखलीचं अंतर म्हणजे चिखली बुलढाणा जिल्ह्यात म्हणजे महाराष्ट्राच्या मध्यभागी, कर्नाटकातून यायचं म्हटलं तर भाड्याला 2-2.5 हजार रुपये लागतील, येणं जाणं म्हटलं 3-4 हजार रुपये त्याचे जातील, आणि सोबत राहणं खाणं समजा ठीक आहे आपण ट्रीटमेंटचे कमी करू पैसे, परंतु ऍक्च्युली राहणं खाणं ते तर खर्च लागणार. तर ऍक्च्युली ते 7-8 हजार रुपये संपून गेले असते. तर त्याला म्हटलं तू एक काम कर, तो ऑकरवरच होता याचा, तर त्याला म्हटलं तू उलट, मी काही व्यायाम सांगितले त्याला, त्यामध्ये खास करून उलट चालणे म्हणजे बॅक साईडला. त्यांना आपलं काय होतं की जे हिप जॉईंट रिस्ट्रिक्टेड झाले असतात, त्या मसल पूर्णपणे स्ट्रिक्ट असतात. ज्यावेळेस आपण बॅक साईडला चालतो, विपरीत करणे चिकित्सा आयुर्वेदात वर्णन केलेले, तर ती विपरीत करणे चिकित्सेचा आपण या ठिकाणी अवलंब केला आणि त्याला उलट चालायला सांगितलं मी. उलट चालणे, उलट लटकणे, काही व्यायाम सांगितले आणि काही त्याच्या भागात मिळेल अशी औषधी द्रव्याची एक कल्प करून त्याला मी सांगितलं हे तू चालू कर. आणि त्याचे मिरॅकल्स रिझल्ट ज्यावेळेस 2 महिन्यानंतर फोन आला तर त्यानं मला व्हिडिओ पाठवला होता की तो विदाऊट वॉकर चालत होता. म्हणजे खास त्याचा मला खूप आनंद वाटला की बघा आपण जे, आणि त्यानं फॉलो केलं जसं की आपण देवाचा प्रसाद जसं दिलो आपण खाऊन घेतो काही हे न करता, त्या पद्धतीने मी ज्या गोष्टी सांगितल्या त्यानं एक्झॅक्ट त्या पद्धतीने सगळ्या फॉलो केल्या आणि खूप चांगलं त्याला पण वाटलं. आज विदाऊट वॉकर तो चालतो. म्हणजे फक्त तोच नाही, ते प्रत्येकासाठी सांगतो मी, जे एव्हीएनचे रुग्ण असतील त्यांनी घाबरून न जाता प्रॉपर पद्धतीनं, तुम्ही जर व्यसनी असेल तर पहिलं व्यसन बंद करा, तुम्ही जर फास्ट फूड खाल ते बंद करा, तुमचं स्वतःवर कॉन्सन्ट्रेट करा. म्हणजे स्वतःचं शरीर कसं चांगलं राहील. मी अगोदर सांगितलं आयुर्वेद सांगते की समदोष समधातू समधातू प्रसन्न समदोष समअग्नी समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय स्वस्ती इत्ती विधी. स्वस्त त्यालाच म्हणू ज्याचे अगोदर सांगितल्याप्रमाणे त्रिदोष वात पित्त कफ सप्तधातू रस रक्त मास मेद अस्ति मज्जा आणि शुक्र तसे त्रिमल हे समस्थितीत असतील, त्याने मन चांगलं राहील. मग तुमचं सगळं चांगलं आहे पण मन चांगलं नाही, तुम्ही डिप्रेशन मध्ये तर तुम्ही आजारीच आहे. तर हे सगळं जर चांगलं ठेवायचं असेल तर याला आपण हेल्दी म्हणतो. याच्यासाठी तुमची दिनचर्या ऋतुचर्या हे खूप इम्पॉर्टंट आयुर्वेदात सांगितलंय. तर तुमचा आहार विहार तुम्ही ठेवा, पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा. ऑपरेशन हे लागतच नाही ठीक आहे, पण तुम्ही जर हरून गेले, मनाला हारले तर ते शक्य नाही. तर त्यामुळं आत्मविश्वास ठेवा आणि निश्चित स्वरूपात प्रॉपर हळूहळू प्रमाणात तुम्ही एक्सरसाइज चालू करा. कारण कोणाकोणाला काय होतं, एकदम जर एक्सरसाइज केलं तर ते ऑलरेडी वात वाढेल आणि वृक्षता वाढेल आणि पुन्हा पेन तुमचा वाढणार आहे. त्यामुळे तज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रॉपर ट्रीटमेंट जर तुम्ही घेतली तर निश्चित यातून बाहेर तुम्ही पडू शकता. आणि त्या ठिकाणी मी जर सांगितले जे बाहेरचे रुग्ण असतात त्यांनी उलट चालणे, उलट पायऱ्या उलट्या चढणे, पायऱ्या उलट्या लटकणे. नंतर बसण्यासाठी तुम्ही नरम म्हणजे की ट्यूब वापरू शकता, गाडीचं ट्यूब जे असतं त्याच्यावर तुम्ही बसू शकता. नंतर भुजंगासन, सर्पासन, नंतर मर्जरासन, शशकासन हे काही असणे हे तुम्ही निश्चित स्वरूपात केले पाहिजे. आणि जास्त बसणं टाळायचं, वॉकिंग करू शकता. जेवढं वॉकिंग कराल तेवढं खूप चांगलं त्या ठिकाणी
राहणार आहे. आणि जेवणामध्ये स्निग्ध पदार्थ जास्त आहे. जसं की आपण आता काय झालं की नवीन फॅड आलेले की कोलेस्ट्रॉल वाढेल, तूप खाल्लं की कोलेस्ट्रॉल वाढेल, तेल अति खाल्लं, असं काही आयुर्वेदात वर्णन नाही. तुम्ही प्रॉपर पद्धतीने आपल्या शरीराला जेवढी गरज याची स्निग्ध पदार्थाची खूप जास्त गरज आहे. आता आपण बघतो की लहान लहान मुलांना पण सुद्धा मणक्याचे आजार किंवा कडकड वाजायला लागली, का स्निग्धता कमी झाली, वृक्षता त्या ठिकाणी वाढली. तर त्या ठिकाणी प्रत्येक जेवणामध्ये आपलं तिळाचं तेल असेल, तुम्ही जर तुमच्या तिकडे जर कोणी नारळाचं तेल खात असेल तर जे काय तुमच्या भागात असेल, कोणी मोहरीचं तेल असेल किंवा जवसाचं तेल असेल, जवसाचं फ्लेक्सीड ऑइल ज्याला म्हणतो ते तर खूप इम्पॉर्टंट. म्हणजे ते त्यात ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतात, अँटी अमिनो ऍसिड खूप चांगले राहतात, इम्युनिटी वाढवण्यासाठी पण ते खूप चांगलं. तर हे ज्याचा समावेश जेवणामध्ये असला पाहिजे. तुपाचा तुम्ही चांगला उपयोग जेवणामध्ये करू शकता. गाईचं तूप जेवढं जास्त खाल त्यांना आताही कोणत्याच पेशंटचं कधीच कोलेस्ट्रॉल त्या ठिकाणी वाढलेलं नाही. तर हे जर तुम्ही तुमच्या डेली रुटीन मध्ये ठेवलं, ठीक आहे. बाहेरचं जंक फूड आहे किंवा प्रिझर्वेटिव्ह वापरलेले पॅकेट फूड आहे ते अवॉइड करायचं. अति आम्ल किंवा अति मसाल्याचं, अति तिखट, अति गरम हे बंद करायचं. ह्या जर गोष्टी अप्रोच ठेवला तर निश्चित तुमचं हेल्थ चांगलं राहील आणि होणारे जे आजार आहेत ते पण टाळले जातील आणि एव्हिन सुद्धा कंट्रोलमध्ये राहील. हे मी या पॉडकास्ट मार्फत तुम्हाला सांगू इच्छितो. खूप सुंदर पद्धतीने, म्हणजे तुम्ही जे लोक तुमच्यापर्यंत पोहोचत नाही त्या लोकांना पण तुम्ही खूप सुंदर पद्धतीने मार्गदर्शन दिलेले. आणि तुम्ही आता सांगितलं जे बँगलोरला म्हणजे तुम्ही लांबून त्याला मार्गदर्शन केलं, लांबूनच तुमचे रिझल्ट दाखवले, म्हणजे हे आमच्या दर्शकांसाठी आणि माझ्यासाठी खूप सुंदर गोष्ट आहे. खूप चांगलं वाटलं. तर सर, जसं की माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही बरेचसे रिसर्च पेपर पण पब्लिश केलेले आहेत, तर मग त्यात काही एव्हियनचं आहे? ओके. हा, तर एव्हियन वर सुद्धा आपण रिसर्च पेपर त्या ठिकाणी पब्लिश केलेला आहे. त्याची लिंक मी देऊन देईल. एव्हियन वर आयुर्वेदिक अप्रोच कसा असायला पाहिजे त्यावर आपला एक रिसर्च पेपर आहे. आणि इतरही लेख माझा G24 तासवर सुद्धा एव्हियन वर विना ऑपरेशन उपचार हा एक मुलाखत ती सुद्धा जरूर प्रेक्षकांनी बघायला पाहिजे. त्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने आपण आज वर्णन केलं त्या पद्धतीने काही आणखी त्यामध्ये मी माहिती एव्हियन बद्दल सांगितलेली आहे. ते पण तुम्ही जाऊ शकता. किंवा तुम्ही युट्यूबवर माझे भरपूर सारे एव्हियनचे एक्सरसाइज, एव्हियनचे डाएट कसं असलं पाहिजे, एव्हियन मध्ये पेन मध्ये काय केलं पाहिजे, कोणती एक्सरसाइज इम्पॉर्टंट, असे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपण त्या ठिकाणी युट्यूबवर कव्हर केलेल्या आहे, त्या तुम्ही बघू शकता. चालेल ना, म्हणजे एक पूर्णपणे मार्गदर्शन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पण देता? ओके. कारण की डिजिटल युग आलेलं आहे आणि खास म्हणजे आता माझं चिखली जर म्हटलं तर एक छोटं गावच आहे, परंतु आज माझ्याकडे भारतभरातून त्या ठिकाणी एव्हियनचे पेशंट येतात आणि एकदम हसून फुलून जातात. असं त्यांना एक आशेचा किरण त्या ठिकाणी वाटतो आणि तेच पेशंटचं चेहऱ्यावरचं हास्य, तीच आमची खरी कमाई त्या म्हणून, तो सन्मान. असे भरपूर सारे पुरस्कार मिळाले, परंतु तो पेशंटचा आशीर्वाद आणि पेशंटचा हास्य तो खूप मोठा पुरस्कार आमच्यासाठी असतो. आणि हे काम अविरतपणे चालू आहे आणि तुमच्या आशीर्वाद आणखी चालूच राहू लवकर. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आयुर्वेद पोहोचवण्याचा माझा मानस आहे, तो पोहोचला पाहिजे. बरोबर. डॉक्टर असलं की तो एक हे असतं प्रिव्हिलेज, की तो तर प्रिव्हिलेज वेगळा आणि लोकांचे जे काय म्हणतात त्याला आशीर्वाद. आशीर्वाद तर खूप चांगला आहे. तर ते फील्ड तशी किंवा पैशासोबत तर बाय प्रोडक्ट आहे, परंतु जे आशीर्वाद ब्लेसिंग आणि कोणाचं जरी दुःख कमी करण्याचं आपल्याला ताकद ईश्वराने दिली आहे आणि ती ताकद ईश्वर वाढत राहू अशीच त्यांच्या चरणी प्रार्थना आम्ही नेहमी करतो आणि आजच्या व्हिडिओ मार्फत सुद्धा करतो किंवा असेच ब्लेस आमच्यावर राहू दे. मनी कमवणं वेगळं आणि ब्लेसिंग मनी कमवणं हा एक खूप चांगला पार्ट आहे.